नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी प्रतिभा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी सलॉनसारखं हेअर स्पा कसं करायचं, ते देखील अगदी कमी वेळामध्ये। सो तुम्हाला सर्वांनाच माहिती हेअर स्पा आपण घरच्या घरी करू शकतो किंवा पार्लरमध्ये जाऊन करू शकतो। त्याच्यासाठी हेअर स्पा क्रीम लागते, त्याच्यानंतर डीप कंडिशनिंग करावी लागते, केसांना म्हणजेच ऑइलिंग करावं लागतं। तर ह्या सर्व प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। पण सगळ्यात आधी आपण हेअर स्पा करतो, पण त्याच्या मागचं कारण काय आहे, म्हणजे हेअर स्पा कुणी करावं किंवा हेअर स्पा केल्यानंतर त्याचे काय काय फायदे होतात, तर हे सर्वच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कधी कधी काय असतं ना, जेव्हा एखादी गोष्ट आपण करतो तर त्याच्या मागचे ॲक्च्युअल रिझन समजले, तर त्याचे बेनिफिट समजले, तर ती करायला आणखी मजा येते आणि त्याचे रिझल्ट्स देखील खूप छान मिळतात। सो ही सर्व माहिती स्टार्टिंगला मी तुम्हाला थोडीशी देणार आहे, त्याच्यानंतर आपण ॲक्च्युअल आपलं हेअर स्पा सुरू करूया। आता सगळ्यात पहिलं म्हणजे हेअर स्पाची काय गरज आहे। हेअर स्पा तुमच्या केसांना आणि तुमच्या स्काल्पला डीप नरिशमेंट द्यायला मदत करतं। सो हे जे आहे तुमच्या केसांचं मॉइश्चर रिस्टोअर करायला, तुमच्या केसांना मजबूत करायला आणि तुमच्या माइंडला रिलॅक्स करायला हेल्प करतं। आता तुम्हाला हे तर समजलं की हेअर स्पा का करायचं, पण आता याचे बेनिफिट्स काय आहेत ते आपण जाणून घेऊयात। सो सगळ्यात पहिला बेनिफिट जो आहे हेअर स्पाचा ते आहे डीप कंडिशनिंग, म्हणजे तुमच्या केसांना डीपली नरिश करायचं हे हेअर स्पा काम करतं। म्हणजेच काय, जर तुमचे केस ड्राय डल झाले असतील तर त्याचं जे मॉइश्चर आहे ते रिस्टोअर करायला हेल्प करतं। शिवाय तुमच्या केसांना सॉफ्ट, स्मूथ आणि शायनी बनवायला देखील हेल्प करतं। हे डिपेंड आहे, काही मास्क तुमच्या केसांना खूप छान शायनी बनवतात, काही मास्क तुमच्या केसांना सॉफ्ट आणि स्मूथ बनवतात, आणि काही मास्क असे असतात जे तुमच्या केसांना तिन्ही म्हणजे सॉफ्ट, स्मूथ आणि शायनी देखील बनवतात। हेअर स्पाचा दुसरा जो फायदा आहे तो म्हणजे हेअर स्पा तुमच्या केसांच्या मुळांना मजबूत करतं। तर तुम्हाला माहिती आहे हेअर स्पा करताना आपण ऑइलिंग करतो, त्याच्यानंतर स्काल्प मसाज करतो, याच्याने तुमच्या स्काल्पचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, खूप छान मुळांना मसाज मिळते आणि त्याच्यामुळे तुमची जी केसांची मुळं आहेत ती मजबूत व्हायला मदत होते। हेअर स्पाचा तिसरा जो बेनिफिट आहे तो म्हणजे हेअर स्पा केल्यानंतर तुम्हाला सर्वांनाच माहिती आपल्या केसांमध्ये डर्ट असतं, पोल्युशन असतं, त्याच्यानंतर आणखीन काही बिल्डअप झालेले प्रोडक्ट्स असतात, तर ते सर्व रिमूव्ह होतात आणि जे पण न्यूट्रिएंट्स आपल्या हेअरमध्ये कमी झालेले असतात किंवा निघून गेलेले असतात ते पुन्हा मिळतात। चौथा जो फायदा आहे हेअर स्पाचा तो म्हणजे हेअर डॅमेज रिपेअर होतं। सो तुमच्या केसांचं पोल्युशनमुळे म्हणा किंवा हीट स्टायलिंग टूल्स म्हणा, तर त्याच्याने जे पण डॅमेज झालेलं आहे तर ते ट्रीट व्हायला मदत होते। हेअर स्पाचा नेक्स्ट जो फायदा आहे तो म्हणजे तुमचा डॅन्ड्रफ कंट्रोल होतो आणि जो इचीनेस असतो म्हणजे स्काल्पवर कधी कधी खाज सुटते, तर ती देखील याने कमी होते। नेक्स्ट हेअर स्पाचा जो खूप महत्त्वाचा फायदा आहे ते म्हणजे प्रमोट्स हेअर ग्रोथ, तुमची हेअर ग्रोथ व्हायला मदत होते। सो ऑफकोर्स तुमचा स्काल्प चांगला झालेला आहे, तुमची मुळं स्वच्छ झालेली आहे, केसांना तुमच्या स्काल्पला नरिशमेंट मिळत आहे, तर डेफिनेटली नवीन केस येण्यासाठी त्याची मदत होते। सगळ्यात लास्ट जो फायदा आहे तो म्हणजे रिलीज स्ट्रेस, म्हणजे तुमचा स्ट्रेस जो आहे, तणाव जो आहे तो कमी होतो, कारण आपण छान मसाज करतो आपल्या केसांवर, छान ट्रीट देतो आपल्या केसांना, त्याच्यामुळे तुमचं रिलॅक्सेशन इम्प्रूव्ह होतं आणि टेन्शन रिलीज होतं। इन शॉर्टमध्ये सांगायचं गेलं तर हेअर स्पा इज इक्वल टू हायड्रेशन प्लस रिपेअर प्लस रिलॅक्सेशन। तर इतकी छान अशी थेरपी तुम्हाला घ्यायची असेल हेअर स्पाची तर नक्की हेअर स्पा घरी करा। आता हेअर स्पाचे तुम्हाला माहितीच आहे माझ्या चॅनलवर भरपूर व्हिडिओज आहेत। काही ठिकाणी मी घरगुती क्रीम्स वापरून हेअर स्पा दाखवलेला आहे, काही ठिकाणी मी रेडीमेडवाल्या क्रीम्स वापरून हेअर स्पा दाखवलेला आहे। दोन्ही गोष्टी आपल्या जागी खूप छान वर्क करतात आणि दोन्हीचे रिझल्ट्स खूप छान मिळतात। आता डिपेंड आहे की तुमचा मूड कसा आहे किंवा तुम्हाला किती वेळ आहे, त्यानुसार तुम्ही तुमचं हेअर स्पाचं जे रुटीन आहे ते डिसाईड करा। तर आता मी छान ऑइलिंग करणार आहे। ऑइलिंग करण्यासाठी तुम्ही कोणतंही तुमच्या आवडीचं तेल वापरू शकता। मी हे केश प्लस ऑइल सध्या वापरते। हे ॲक्च्युली याच्यामध्ये बरेच ऑइल्स मिक्स आहेत, शिवाय हर्ब्स देखील मिक्स आहेत। ऑइल्स म्हटलं तर कोकोनट ऑइल, आल्मंड ऑइल, त्याच्यानंतर कॅस्टर ऑइल किंवा काळे तिळ ऑइल, इतके ऑइल्स याच्यामध्ये मिक्स आहेत आणि हर्ब्समध्ये ब्राह्मी, भृंगराज, आमला भरपूर गोष्टी आहेत। सो हे केस गळतीसाठी चांगलं आहे म्हणून मी घेतलं, लोकल शॉपमधून मी घेतलेलं आहे। तरी पण यांची वेबसाईटचं नाव याच्यावर दिले गेलेलं आहे, तर मी तुम्हाला नक्कीच ते मेन्शन करेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर इन केस तुम्हाला हवं असेल तर, आणि तिथून तुम्ही घेऊ शकता। केश प्लस याचं नाव आहे। हे मी फक्त माझ्या स्काल्पला लावणार आहे, कारण याने माझं हेअरफॉल कमी होणार आहे आणि माझी हेअर ग्रोथ होणार आहे, त्याच्यामुळे मला हे स्काल्पला लावायला जास्त आवडतं। आणि दुसरं त्यांचंच ऑइल आहे, हे आहे कोकोनट ऑइल। सो हे एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल किंवा कच्च्या खाणीचं कोकोनट ऑइल तुम्ही म्हणू शकता, ते प्युअर फॉर्ममध्ये असतं। हे वाला मी माझ्या हेअर लेंथला लावणार आहे, कारण मग थोडेसे नरिश्ड केस राहतात, छान होतात केस, त्याच्यामुळे हेअर लेंथला मी थोडंसं हे लावते, बट स्काल्पला आपल्याला हे ऑइल लावायचं आहे। सो आता हेच ऑइल लावून मी छान मालिश करणार आहे, चंपी करणार आहे माझ्या केसांची। सो हे घेतलं, याचा कलर तुम्ही बघताय खूप छान हर्ब्स मिक्स असल्यामुळे थोडासा असा ग्रीनिश दिसतोय, आणि जसं ट्रेडिशनल वेनी आपण लावतो आपल्या फिंगर्सच्या मदतीने तसंच मी लावणार आहे। हे जे ऑइल आहे हे रात्रीच्या वेळी लावा किंवा केस धुवायचे 2 तास आधी लावा तरी चालेल। आता
खूप छान ह्या ऑइलनी मसाज करा. जर रात्रीच्या वेळी हे ऑइल तुम्ही लावून सोडलं तर बेटर आहे. तशी चंपी करणं खरोखरच जरुरी आहे. तेल भले तुम्ही खूप सारं नका लावू, थोडंच लावा, पण असे छान मसाज करा. असं थोडंसं टॅपिंग पण करा, याने ब्लड सर्क्युलेशन छान होतं तुमचं. आता स्काल्पला छान तेल लावून झालेलं आहे माझं. आता थोडंसं कोकोनट ऑइल मी घेणार आहे हातावर माझ्या पामवर आणि छान माझ्या हेअरलाईनला लावणार आहे. सो हे कोकोनट ऑइल मी घेतलं आणि थोडंसं घेतलं हातावर. दॅट्स इट. इतकंच घेणार आहे. आता हातावर पूर्ण असं छान पसरवलं. माझ्या हेअरलाईनला मी छान असं लावून घेते हे. कारण जेव्हा आपण शॅम्पू वगैरे वापरतो ना, तर तेव्हा हे हेअर एकदमच ड्राय होऊन जातं. सो ते व्हायला नको म्हणून अगदी थोडंसं लावणार आहे. तसं फक्त स्काल्पला लावलं तरी देखील ते चांगलंच आहे. बट स्टील जर तुमचे एंड्स जर ड्राय असतील तर डेफिनेटली थोडंसं खालच्या साईडला असं लावून घ्या. स्टार्टिंगला तेल घेतलं तेवढंच पूर्ण केसांना असं लावलेलं आहे. दॅट्स इट. याच्यापेक्षा जास्त लावणार नाही. आता याला मी साधारण 2 तास असंच ठेवणार आहे. त्याच्यानंतर मी हेअर वॉश करून येणार आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप म्हणजेच हेअर स्पाची जी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हेअर वॉश मी करून आलेली आहे. छान शॅम्पू कंडिशनरने हेअर तुमचे वॉश करून घ्या. कंडिशनर स्किप केला तरी चालेल, कारण आपण हेअर स्पा करणार आहोत, पुढे क्रीम वापरणार आहोत, तर ती डेफिनेटली तुमच्या केसांना स्मूथ करणार आहे. त्याच्यामुळे जर या स्टेपला तुम्ही कंडिशनर स्किप केला तरी चालेल. केस आपले ओले असतानाच आपल्याला ही क्रीम लावायची आहे. तर आज मी वापरणार आहे बी ब्लंटचा हा हेअर स्पा किट. आता वरती तुम्ही बघताय 2 याच्यामध्ये सेक्शन आहेत. याच्यामध्ये आहे हेअर स्पा क्रीम आणि खाली आहे सेल्फ हिटिंग कॅप आणि याच्यामध्ये एक शाईन टॉनिक आहे, जी फक्त आपल्याला 5 मिनिटं केसांवर ठेवायची आहे. म्हणजे अगदी 5 मिनिटात हे तुमचं हेअर स्पा होणार आहे. पण त्याच्या आधी ऑफकोर्स छान रात्री केसांना तेल लावून दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करा आणि त्याच्यानंतर हे तुम्ही करू शकता. इन केस जर इतकी सारी प्रोसेस मला करायची नसेल तर फक्त हा किट वापरा, 5 मिनिटात तुमचा हेअर स्पा होऊन जाईल. सगळ्यात आधी इथे लिहिलेलं आहे की हेअर छान वॉश करून या. त्याच्यानंतर इंटेन्स मॉइश्चर हेअर मास्क आहे, हा ओल्या केसांवर लावायचा आहे आणि नंतर सेल्फ हिटिंग कॅप लावायची आहे, थोडी मसाज करायची आहे. त्याच्यानंतर अगदी 5 मिनिटातच तुम्हाला हे काढायचं आहे आणि हेअर वॉश करून यायचे आहे. सो छान इन्स्ट्रक्शन दिल्या गेलेल्या आहेत आणि याला आपल्याला टिअर करायचं आहे. आपल्याला याला इथून फाडायचं आहे. सो इथे असा एक गॅप दिला गेलेला दिसतोय, इथून आपल्याला हे फाडायचं आहे. सो हे इझिली असं निघालं. बघू शकता क्रीम इथून बाहेर निघते आणि ही सेल्फ फिटिंग कॅप आहे. सो आधी मी ही क्रीम लावून घेते माझ्या ओल्या केसांवर. तर माझे केस इथे ओलेच आहेत. आता मी हा मास्क लावून घेते. ॲक्च्युली पूर्ण हेअरला हा मास्क मी लावून घेणार आहे. म्हणजे अगदी स्काल्पला लावू नका, बट पूर्ण तुमच्या टॉपपासून ते एंडपर्यंत, टॉप हेअरपासून ते एंड हेअरपर्यंत हा मास्क लावून घ्या. आणि लक्षात ठेवा केस तुमचे ओले म्हणजे असे डॅम्प असले पाहिजे. जसं की तुम्ही हेअर वॉश करून येता, पाणी जवळपास बऱ्यापैकी त्याच्यातलं आपण टॉवेलनेच काढलेलं असतं तसं. तर त्याच्यानंतर आपल्याला हा हेअर मास्क लावून घ्यायचा आहे. ॲक्च्युली पार्लरमध्ये सलॉनमध्ये एक सेक्शन करून लावतात, बट आपल्याला तुम्हाला जसं जमतंय जसं कन्व्हिनियंट वाटतंय तसं लावा. सो मी असं हाफ पार्टिशन करून लावते. केसांच्या मागच्या साईडला पण आपल्याला असं लावून घ्यायचं आहे. आता याची जी क्वांटिटी आहे ती बऱ्यापैकी आहे, त्याच्यामुळे पूर्ण मास्क हा यूज करा. आज जर तुमचे हेअर शॉर्ट असतील तर डेफिनेटली घरामध्ये आणखी कुणाला तरी हेअर स्पा करून द्या. हे 1 टाइम हेअर स्पा आहे हे. त्याच्यामुळे ही जी कॅप आहे ती एकदा वापरून तुम्हाला फेकून द्यायची आहे. एका साईडला छान मी लावून घेत आहे. टेक युअर टाइम. आता जनरली आपण जेव्हा हेअर स्पा क्रीम लावतो तर साधारण अर्धा पाऊण तास तरी ती ठेवतो केसांवर. बट ही सेल्फ फिटिंग कॅप असल्यामुळे आपल्याला फक्त 5 मिनिटच ठेवायचं आहे. थोडी मसाज द्या केसांना, म्हणजे असंच लावतच तुमचे 10-15 मिनिटं होतील आणि ती क्रीम केसांवर जास्त वेळ राहील. तर आता मी थोडंसं, आता मी पूर्ण केसांना म्हणजे छान लावून घेते ही क्रीम. आता मी तुम्हाला ही कॅप दाखवते. याच्यामध्ये पण ग्लिसरीन, वॉटर आणि समथिंग अजून एक इन्ग्रेडियंट आहे सेल्फ फिटिंग कॅपमध्ये. आणखी तुमच्या केसांना मॉइश्चर द्यायला आणि हीट करायला ह्या कॅपला हेल्प करेल. सो आता ही कॅप मी घालते.
मी पण हे फर्स्ट टाइमच यूज करत आहे, त्याच्यामुळे सगळ्या इन्स्ट्रक्शन वाचूनच मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, ॲक्च्युली घातल्याच ही गरम व्हायला सुरू झालेली आहे. सो याच्यावर असं लिहिलेलं आहे की ही कॅप घातल्यानंतर स्काल्पवर आणखी मसाज करा. सो असं याला ॲक्टिवेट करायचं आहे आपल्याला. आणि ही खरंच गरम होऊ लागली आहे, मला जाणवता येते. आणि फक्त 5 मिनिटं ठेवायची ही कॅप स्काल्पवर. सो मी टायमर पण लावलेला आहे. जस्ट मसाज करत राहा. याच्यामध्ये ग्लिसरीन वगैरे आहे, त्याच्यामुळे ऑफकोर्स हे तुमच्या केसांना खूप छान मॉइश्चराईज करेल, नरिश करेल. तर ही कॅप रियुजेबल आहे की नाही मला माहीत नाही, तुम्ही ट्राय करा. कारण याच्यामध्ये 2-3 गोष्टी होत्या. सो तुम्हाला जर धुवून वापरायची असेल तुम्ही ट्राय करा. बट मला तरी असं वाटतं की ही एकदा वापरून फेकून द्यायचीच आहे. सो 2-3 मिनिटं छान मी मसाज केली आहे. आता जितका पण वेळ राहिला आहे तर असंच मी ठेवणार आहे आणि नंतर वॉश करून घेणार आहे. हात बघू शकताय तुम्ही माझे असे, म्हणजे ऑइली नाही म्हणत आहेत, पण ऑफकोर्स याच्यामध्ये ग्लिसरीन आहे. ग्लिसरीनचं तुम्हाला माहिती आहे कसं असतं हाताला लावल्यावर. सो सेम तसं वाटतंय. कारण हेअर मास्क लावल्यानंतर हा ड्राय झाला होता, बट हा मास्क घातल्यानंतर हे जे ग्लिसरीन आहे हे माझ्या हाताला छान लागलेलं आहे. आता ही कॅप फक्त 2 ते 3 मिनिटं माझ्या केसांवर राहील. मसाजिंग टायमिंग प्लस ही कॅप ठेवायची. सो 2 ते 3 मिनिटं, म्हणजे साधारण 5 ते 7 मिनिटं तुम्ही ही कॅप ठेवू शकता विथ मसाज तुमच्या केसांवर. आणि त्याच्यानंतर छान धुवून घ्या. नॉर्मल वॉटरने आपल्याला केस धुवायचे आहेत. याच्यानंतर आपल्याला शॅम्पू कंडिशनर काहीही वापरायचं नाही. नॉर्मल तुम्ही हेअर वॉश करा, कोमट पाण्याने करा. सो त्याच्याने जास्त छान रिझल्ट येतात. कारण की एकदम कडक पाणी टाकू नका. कडक पाण्याने जे मॉइश्चर असतं ते लगेच चाललं जातं. A few moments later. तर तुम्ही माझे केस बघू शकताय, खूप छान सॉफ्ट आणि स्मूथ झालेले आहे. तुम्हाला इथे दिसत आहे. दो माझे केस थोडेसे वेवी आहेत, बट स्टील इतके छान, म्हणजे एकदम असे हाताला खूप सॉफ्ट लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तुम्हाला दिसणार नाही, पण माझा स्काल्प म्हणा किंवा माझे हेअर स्ट्रँड्स आहेत ते खूप छान नरिश झालेले आहे. त्यांचं मॉइश्चर कुठेतरी गेलेलं परत मिळालेलं आहे. सो मला तरी असं हेअर स्पा डेफिनेटली घरी करायला आवडतं. आणि तुम्हाला पण जर वाटत असेल तर कोणतीही हेअर स्पा क्रीम तुम्ही वापरू शकता, बाजारात अवेलेबल असलेली, किंवा हेअर मास्क देखील वापरू शकता. आजकाल भरपूर हेअर मास्क आलेले आहे. तुमच्या आवडीचं कोणतंही, मी तर यामध्ये भरपूर ट्राय करत असते. कारण की ही एक अशी गोष्ट आहे की जी आपण वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करू शकतो. कारण कधी कधीच असं होतं की केसांना सूट होत नाही, बट जनरली हेअर मास्क किंवा हेअर क्रीम्स असतात त्या सूट होतात केसांना. कारण त्या कंडिशनिंग करायला असतात, त्या केसांना नरिश करायला असतात. कधी कधी शॅम्पू सूट होत नाही, त्यांनी हेअर फ्रीझी होऊ शकतात. बट हे जे मास्क आहेत त्या ऑलरेडीच त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं, त्याच्यामुळे डेफिनेटली ते सूट होतात. आणि मला तरी असं वाटतं की तुम्ही पण ट्राय करू शकता वेगवेगळे हेअर मास्क. आणि हा बी ब्लंडचा पण मला आवडला आहे. शिवाय ही हिटिंग कॅप होती, त्याच्यामुळे आणखीन छान वाटलं मला. थोडंसं डिफरंट वाटलं काहीतरी याच्यामध्ये. दॅट्स वाय मी ट्राय केलं हे आणि मला खरंच आवडलं. तुम्ही पण डेफिनेटली ट्राय करू शकता. आता जेव्हा तुम्ही हेअर स्पा करता, जर तुमचे हेअर वेवी असतील किंवा कर्ली असतील तर असं नाही की ते स्ट्रेट होतील. हा खूप गैरसमज आहे. ॲक्च्युली तुमचे हेअर जे आहेत ते सॉफ्ट होतात, स्मूथ होतात, शायनी पण होतात आणि डीप कंडिशनिंग मिळते, म्हणजेच काही नरिशमेंट मिळते तुमच्या केसांना, जी खूप गरजेची असते तुमच्या स्काल्पला देखील आणि तुमच्या हेअर स्ट्रँड्सला देखील. त्याच्याने एक वेगळीच हेल्दी केस दिसतात. सो जर असे हेल्दी केस तुम्हाला हवे असतील आणि छान डीप नरिशमेंट हवी असेल, खूप ड्राय फ्रीझी डल हेअर झालेले असतील तर डेफिनेटली, म्हणजे हे फायदे तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलेच आहेत. तर हे सर्व जर तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला सांगेल की नक्की तुम्ही हेअर स्पा करा. आता व्हिडिओमध्ये मी सगळ्या स्टेप्स खूप छान एक्सप्लेन केलेल्या आहेत. सो व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे आणि स्टेप्स मी तेव्हा छान समजून सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे डेफिनेटली हे ट्राय करा आणि तुमचे रिझल्ट्स जे आहेत ते नक्की माझ्यासोबत शेअर करा. तर मैत्रिणींनो, हा होता माझा आजचा व्हिडिओ. आय होप या व्हिडिओने तुम्हाला नक्कीच मदत झाली असेल आणि अशा प्रकारचे हेअर स्पा तुम्ही नक्कीच घरी करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डेफिनेटली पार्लरमध्ये जाऊन पण करू शकता, कारण की ती पण एक ट्रीट असते. कधी कधी तुम्ही घरी करा, कधी पार्लरमध्ये जाऊन करा. सो ॲज यू विश, बट डेफिनेटली थोडंसं स्वतःला पॅम्पर करा, स्वतःच्या केसांना पॅम्पर करा. त्याच्यानंतर तुमच्या माइंडला पण याने रिलॅक्सेशन मिळतं. सो भरपूर याचे फायदे आहेत. त्याच्यामुळे नक्कीच हे हेअर स्पा घरी ट्राय करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून आभार. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.